इहलोकीचा हा देह इहलोकीचा इहलोकीचा देह इहलोकीचा देव इच्छिताची
देहाई
इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो ओम जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवे मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तभवतं सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रणीराम्बुदाभं जघर्णिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करुणव्रतम् पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रतिप्रदेशं विधेंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो नैमित्तिक प्रसंगाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन समारोह कीर्तन सोहळा सर्वांना ज्ञात आहे कल्पना आहे कैलासवासी श्री रंगराव नामदेवराव पतंगे
यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा त्यांचे चिरंजीव अनिलराव रंगराव पतंगे आणि ज्ञानेश्वर रंगराव पतंगे यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्वज्जन, गुणीजन मंडळी सर्वांच्या एकत्रित सहकार्यातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आपल्याच गावचे थोर सुपुत्र आणि आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी चेतन महाराज आमच्याच संस्थेतील माजी विद्यार्थी माग गायनाचार्य म्हणून उभे आहेत. हरिभक्तीपरायण पवन महाराज सोरमली, संतोष महाराज, त्याचबरोबर वारंगेकर, कोंडबराव महाराज वारंगेकर, मधुकर महाराज धारे आणि सर्वच परिसरातील सर्व भजनी मंडळ. मला काय सर्वांची नावं कदाचित नाहीत लक्षात येणार. सर्वच ग्रामस्थ मंडळी, ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या नरदेहाचं महात्म्य प्रतिपादन करतायत. तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपा प्रसादाच्या माध्यमातून हा नरदेह प्राप्त झाला. तो प्राप्त होणं हे किती दुर्लभ आहे, किती कठीण आहे, यात साग्र चिंतन महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. विठ्ठल कीर्तन पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आहे, त्याच्यामुळे एका गोष्टीची आपल्याला या ठिकाणी मीमांसा करावी लागेल. पुण्यस्मरण का करावं महाराज? पुण्यतिथी आपण म्हणतो, ज्याला पुण्यतिथी म्हणतात, पुण्यस्मरण म्हणतात कोणी. पुण्यतिथी अथवा पुण्यस्मरण का केलं जातं त्याचं एक महत्वाचं कारण आहे. कारण ज्यांच्या नावाने आपण या ठिकाणी पुण्यतिथी करत आहोत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी पुण्य, कधी ना कधीतरी काही ना काहीतरी पुण्य अर्जित करून ठेवलेलं असणार आहे. पण त्या पुण्याचा वाटा जसा प्रॉपर्टी मधला भाग आपल्याला मिळतो तसा त्यांच्या पुण्यामधला सुद्धा भाग आपल्याला प्राप्त झाला पाहिजे याच्याकरता. कारण सज्जनांचं नाव घेण्यामध्येच पुण्य संपादन होत असतं. संत वर्णन करतायत, पुण्यवंत व्हावे देता अर्जन केलेलं आहे आणि म्हणून तो पुण्याचा वाटा आपल्यालाही प्राप्त व्हावा याच्याकरता पुण्यतिथी केली जाते, याच्याकरता पुण्यस्मरण केलं जातं. सज्जनांचं स्मरण कशा करता करावं महाराज? आपण काय पुण्य करणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याकडून काय पुण्य घडणार आहे, आपण काय सत्कर्म करणार आहेत. म्हणून किमान सज्जनांची आठवण जर आली तर त्या सज्जनांच्या स्मरणामध्ये जीवाला पुण्याची प्राप्ती होत असते. तुकाराम म्हणे, पापे जाती संतांची जपे, संतांचा जप, सज्जनांचा जप करण्यामध्ये पापाची होळी होत असते आणि पुण्याचं अर्जन होत असतं. एरवी प्रत्येक जीव हा पापी महाराज. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कायेच्या माध्यमातून असेल, वाचेच्या माध्यमातून असेल किंवा मानसिकतेच्या माध्यमातून असेल पाप घडलेला आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी पाप आहे. हा देह जो मिळाला ना आपल्याला, तोच मुळात पाप आणि पुण्याचं मिश्र फल आहे. देह कसा आहे? पाप आणि पुण्याचं मिश्र फलित आहे. भागवतकार वर्णन करतायत, सुकृत दुष्कृत समान समी तैची पाविजे मनुष्यभूमी. ज्या वेळेला पुण्य आणि पाप समान होतं महाराज, त्याच वेळेला या देहाची प्राप्ती होतेच. तुकोबाराही वर्णन करतायत, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राण, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राण,
मिश्र फल म्हणजे हा नर देह लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जो भोग भोगतो ना महाराज, तो भोग कधी कधी सुखाचा असतो, कधी कधी दुःखाचा असतो. भोग काय एखाद्या मनुष्याच्या आयुष्यात केवळ दुःख नसतं, किंवा एखाद्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये केवळ सुख नसतं. कधी सुख कधी दुःख, हे ऊन सावलीचा खेळ या प्रपंचामध्ये, या व्यवहारामध्ये, संसारामध्ये हा अखंड अव्याहत चालू असतो महाराज. संतांनी गोड वर्णन केलेलं आहे. आपलं जे जीवन आहे ना, हे जीवन एका नदीसारखं आहे. म्हणजे नदी जशी अखंड अव्याहत प्रवाहात असते, तसं जन्म झाल्यापासून आपली जीवनरूपी गंगा सतत वाहत आहे, प्रवाहित आहे. आणि नदीला जसे दोन तट असतात महाराज, तसे आपल्या जीवनरूपी नदीला सुद्धा दोन प्रकारचे तट आहेत. एक तट आहे तो सुखाचा आहे, आणि एक तट आहे तो दुःखाचा आहे. जीव हा त्या जीवनरूपी पाण्यामध्ये पडलेला लाकडाचा एखादा ओंडका जसा असावा ना, तसा जीव आहे. कधी तो सुखाच्या तटाला लागतो, तर कधी दुःखाच्या तटाला लागतो. म्हणून आयुष्यामध्ये कधी कधी सुख प्राप्त होतं, तर कधी कधी दुःख प्राप्त होते. एक चित्रपटातलं गीत आहे, पण फार गोड आहे आणि आशयपूर्ण, भावपूर्ण आहे, फार गोड आहे. संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे है, ना जाने कहा जाए हम बहते धारे हैं. वो कौन है दुनिया में ना पाप किए जिसने, ना पाप किए जिसने. संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे हैं, ना जाने कहा जाए हम बहते धारे. संसार ही त्या सुख आणि दुःख रूपी दोन तटांच्या मधून प्रवाहित असणारी गंगा नदी म्हणजे हा संसार आहे. कधी सुखाच्या तटाला, कधी दुःखाच्या तटाला तो लागतो. कारण हे मिश्र फल आहे. पुण्याचं फळ आहे सुख, आणि पापाचं फळ आहे दुःख. म्हणून मनुष्य जीवनामध्ये या दोन्ही प्रकारच्या फळांचा उपभोग घ्यावा लागतो. म्हणून सज्जनांचं जर स्मरण केलं महाराज, सज्जनांची जर आठवण काढली ना, तर जीवनामधलं पाप काहीसं दूर व्हायला मदत होते आणि पुण्य अर्जन व्हायला सुरुवात होते. म्हणून सज्जनांचं नाव घेत जावं, सज्जनांचं स्मरण करत राहावं. विठ्ठल विठ्ठल. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी मोफत महाराज पुण्य अर्जन होतं सज्जनांचं स्मरण करण्याच्या माध्यमातून. म्हणून पुण्य स्मरण, पुण्यतिथी ही याच्या करता लक्षात घ्या. पुण्यतिथीचं कीर्तन, पुण्यस्मरणाचं कीर्तन हे गेलेल्या व्यक्ती करता थोडंच आहे, हे तर आपल्या करता आहे. कीर्तन कोणा करताय? जे शिल्लक राहिलेले आहेत माग, त्यांच्या करता कीर्तन आहे. आपण सावध व्हावं याच्या करता कीर्तन आहे.
संतांचं कामच आहे महाराज जागृती देण्याचं. संत महात्मे जागृती देत आहेत, जाग करतायत. मज निरंतर जागविती असं संतांच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. संत महात्मे जाग करण्याचं काम करतात. कोणाकोणाला जाग करतात महाराज? संतांचं कार्य एवढं प्रगल्भ आहे, एवढं दिव्य कार्य आहे. संतांनी जीवाला तर जाग केलं, पण देवाला सुद्धा जाग करण्याचं काम संत महात्मे करतायत. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला उदय सरली निद्रेची वेळ. म्हणजे देवालाही जाग करणारे संत महात्मे आहेत. संतांना जाग करणारे हे संतच आहेत. माझ उठा उठा साधू संत, साधा आपुरा देहित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवन. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे बहिणो जागा. साधूंनी संतांनी देवाला, संतांना आणि सर्वसामान्य जगाला सुद्धा जाग करण्याचं, जागृती देण्याचं काम हे संत महात्मे करतात. म्हणून तर संतांच्या कार्याला उपकार म्हटलेले आहे. संत काय करतात? उपकार करतात. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती, केले उपकार सांगू उपकार अक्षय जागृती देण्याचं काम करतात, जाग करण्याचं काम करतायत. बोल कैसे बोल बोलण्या बोले, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजळले का. अशी आपल्या सर्वांची अवस्था आहे. म्हणून त्या अज्ञान रूपी निद्रेतून जाग करण्याचं काम हे संत महात्मे करतात. जीवाला सावधान करण्याचं काम संत महात्म्यांचं आहे. कारण जीव की आपल्या समोर महाराज संसाराच्या माध्यमातून किती त्रास झाला, संसाराच्या माध्यमातून किती फटके बसले, तरी सुद्धा जीव सावध होत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. एका व्यक्तीला दुसरा व्यक्ती समोर जळताना पाहतो, तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये सावधानतेची सूचना त्याला मिळत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणत. महाभारतातली एक गोष्ट आहे. पांडव वनवासामध्ये असताना
एक दिवस युधिष्ठिर, दुपारची वेळ आहे, वैशाख महिना आहे, रणरणत ऊन आहे, आणि युधिष्ठिरला तहान लागल्याबरोबर त्यांनी नकुल आणि सहदेवाला पाणी आणण्याकरता पाठवलं. गेले पाणी आणण्याकरता. एक तळ होतं, पाण्याचा द्रोण केला आणि तळ्यातून पाणी घेणार, तेवढ्यामध्ये त्या तळ्यामध्ये ब्रह्मराक्षस निर्माण झाला. आणि त्या ब्रह्मराक्षसाने सांगितलं, म्हणे दादा तुम्हाला असं पाणी देता येणार नाही, याच्याकरता पाणी घेऊन जर जायचं असेल तर माझ्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील. नकुल आणि सहदेवाने सांगितलं, म्हणे ते विचारा म्हणे देवा. त्याने सांगितलं असं नाही, अगोदर लक्षपूर्वक आहे का, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही बरोबर दिलीत तर तुम्हाला पाणी घेऊन जाता येईल, पण जर का मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये चूक झाली तुमची, तुमचा मृत्यू होईल म्हणे. नकुल आणि सहदेवाने सांगितलं, म्हणे काय हरकत नाही, विचार म्हणे देवा. विचारले महाराज प्रश्न, आणि एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांना बरोबर देता आलं नाही. दोघांचे देह त्या ठिकाणी पडलेले आहेत, नकुल आणि सहदेव दोघांचे देह पडलेले आहेत. बराच वेळ झाला, नकुल आणि सहदेव येत नाही हे पाहिलं आणि भीमाला पाठवलं महाराज. भीम गेला, भीमालाही तो ब्रह्मराक्षस भेटला, त्यालाही प्रश्न विचारले, त्यालाही उत्तर देता आले नाही, त्याचाही देह पडला. अर्जुन गेला तर अर्जुनाचाही देह पडला, आणि शेवटी युधिष्ठिरजी गेलेले आहेत. युधिष्ठिरजीने पाणी घेतलं, द्रोण असा हातामध्ये घेतला आणि जाणार तेवढ्यामध्ये पुन्हा तो ब्रह्मराक्षस आला आणि त्याने सांगितलं, म्हणजे माझ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यावी लागतील.